UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। नागपुरात 15 तारखेला दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला। भाजप 21, शिंदेची शिवसेना 13 आणि अजित पवार गटाला 9 मंत्रिपदं मिळणार, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीत एकमत। अजित पवार फडणवीसांच्या भेटीनंतर बावनकुळेंची शिंदेंसोबत 40 मिनिट चर्चा। शिंदेंचा निरोप घेऊन बावनकुळेंकडून पुन्हा फडणवीसांची भेट। एक है तो सेफ हैचा नारा, पण बांगलादेश आणि मुंबईतही मंदिरं सुरक्षित नाहीत। फडणवीसांचं हिंदुत्व काय करतंय? दादरच्या मंदिराला आलेल्या नोटीसवरून उद्धव ठाकरेंचा सवाल। बाडग्यांनी हिंदुत्वावर बोलू नये, आम्ही मशिदी पाडणार आणि मंदिरं वाचवणार हे निश्चित। उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेला प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर। ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलतात। उद्धव ठाकरेंचं हिंदू प्रेम बेगडी, बावनकुळेंची टीका। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज मूठ घट्ट राहिली पाहिजे, रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य। सर्वांनी अजितदादांचं नेतृत्व मान्य करावं आणि राष्ट्रवादी म्हणून एकत्र यावं, अमोल मिटकरींचं आवाहन। तर अजितदादा आणि शरद पवार एकत्र आल्यास आनंदच, अंकुश काकडेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीने एकत्र यावं ही दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांची भावना, मात्र आमची राजकीय भूमिका वेगळी, त्यावर वरिष्ठ निर्णय घेतील, सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया। एकत्र येण्यासंदर्भात पक्षात कोणतीही चर्चा झालेली नाही। पक्षात कुठलेही 2 मतप्रवाह नाहीत। अजितदादा पवार एकत्र येण्याच्या चर्चांवर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। शरद पवारांकडील 5 खासदार फोडा तरच केंद्रात मंत्रिपद। अजित पवारांसह प्रफुल्ल पटेलांना भाजपची ऑफर, राऊतांचा दावा। अजित पवार गटाकडून कुठल्याच खासदाराला ऑफर नाही। पवार जो निर्णय घेतील त्याला 8 खासदारांची एकवाक्यता असेल, शरद पवार गटाचे खासदार अमर काळेंची प्रतिक्रिया। फक्त फोडाफोडीचं राजकारण सुरू, अजून भाजपला किती राक्षसी बहुमत पाहिजे? उद्धव ठाकरेंचा सवाल। संजय राऊतांचा ठाकरे गटासाठी इशारा होता, शरद पवार स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। मला पदमुक्त करा, नाना पटोलेंची मल्लिकार्जुन खरगेंकडे मागणी। नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी, सूत्रांची माहिती। अश्विनी भिडेची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती। मेट्रो वुमन अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे आता मुख्यमंत्री कार्यालयात। गोकुळ दुधाच्या खरेदी दरात कपात केल्याने दूध उत्पादक संतप्त। 16 डिसेंबरला कोल्हापुरात आंदोलन करण्याचा इशारा। अल्लू अर्जुनला 50,000च्या जातमुचलक्यावर 4 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर। हैदराबादमधील थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी झाली होती अटक। उद्यापासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची 3री कसोटी। कांगारू विरुद्ध टीम इंडिया समोर पुनरागमनाचं आव्हान। गावाच्या मैदानावर पहाटे 5:50 सामन्याला सुरुवात होणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।